Hello everyone. In the last lecture we have discussed about the characteristics of equilibrium and during that we have discussed some graphs, right? त्या ग्राफमध्ये एक छोटीशी जी माझ्याकडून चूक झाली होती ती मी थोडक्यात इथे पहिल्यांदा एक्सप्लेन करते. देन वी आर गोइंग टू डिस्कस रेस्ट ऑफ द थिंग्स. सो when we were discussing about the graph of concentration of reactant and product versus time, okay, when the reaction is at equilibrium and that time the concentrations of product is going to increase like this. प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढत जातं आणि आफ्टर सम टाईम ते काय राहतं, कॉन्स्टंट राहतं. आणि रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते काय होतं, कमी कमी होत जातं आणि एका ठराविक वेळेनंतर तेही कॉन्स्टंट राहतं. ज्या पॉईंटला रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट, हे झालं रिॲक्टंटसाठी आणि हे झालं प्रॉडक्टसाठी, ज्या टाईमला रिॲक्टंट आणि प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन काय होतं, सेम होतं म्हणण्यापेक्षा आपण म्हणू शकतो रिॲक्टंट आणि प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे हे काय व्हायला स्टार्ट होतं, कॉन्स्टंट राहायला स्टार्ट होतं. त्या पॉईंटला इक्विलिब्रियम राईज झालेला आहे किंवा इक्विलिब्रियम रिॲक्शनमध्ये आलेला आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. तर हा जो ग्राफ आहे कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाईमचा ग्राफ, त्याच्यामध्ये रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन कमी कमी होत जाणार आणि ते कॉन्स्टंट राहणार आणि प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढत जाणार आणि एका टाईमनंतर ते काय राहणार, कॉन्स्टंट राहणार. ज्या टाईमला ते होणार त्या ठिकाणी इक्विलिब्रियम कंडिशन आलेली असते असं आपण म्हणू शकतो. तर हा ग्राफ असाही असू शकतो किंवा हा जो ग्राफ आहे कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाईमचा ग्राफ, हा आपल्याला असाही बघायला मिळू शकतो ज्याच्यामध्ये प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढत गेलेलं आहे आणि ते कॉन्स्टंट राहिलेलं आहे. ठीक आहे. आणि रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन कमी होत जाऊन तेही एका टाईमनंतर कॉन्स्टंट राहिलं. ठीक आहे. पण या पर्टिक्युलर पॉईंटला रिॲक्टंट आणि प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन काय झालेलं आहे, सेम झालेलं आहे, आपल्याला दिसू शकतं, राईट. तर अशाही पद्धतीचा ग्राफ आपल्याला इक्विलिब्रियमला एखाद्या रिॲक्शनसाठी मिळू शकतो. म्हणजे ज्यावेळेला रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे हे प्रॉडक्टच्या कॉन्सन्ट्रेशनशी इक्वल झालेलं असतं असं आपण म्हणू शकतो, राईट. तर असाही ग्राफ आपल्याला कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाईमचा मिळू शकतो. पण हा जो ग्राफ आहे हा इन्सिडेंटली आपल्याला ऑब्झर्व होण्याची शक्यता असते. ऑलवेज द केस इज नॉट सेम, की रिॲक्टंट आणि प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन नेहमीच सेम असणार नाही आहे. काही केसेसमध्ये आपल्याला ते सेम बघायला मिळू शकतं. ठीक आहे. बट जनरली प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढत जातं आणि ते कॉन्स्टंट राहतं, रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन कमी होत जातं आणि ते कॉन्स्टंट राहतं. ठीक आहे. जे काही पण कॉन्सन्ट्रेशन्स असतील ॲट द टाईम ऑफ इक्विलिब्रियम दे आर गोइंग टू रिमेन कॉन्स्टंट. तर हा ॲक्च्युअल कॉन्सेप्ट आहे. तर जे काही लास्ट लेक्चरमध्ये छोटीशी चूक झाली होती त्याबद्दल आय एम सॉरी. नाव वी आर गोइंग टू डिस्कस सम मोर इम्पॉर्टंट पॉईंट्स रिगार्डिंग इक्विलिब्रियम. ओके. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण एक लॉ शिकणार आहोत, दॅट इज लॉ ऑफ मास ॲक्शन. Okay, and from the law of mass action we are going to get one most important thing in the equilibrium, that is called equilibrium constant. ठीक आहे. मग आता हा लॉ ऑफ मास ॲक्शन काय आहे, त्याचं स्टेटमेंट काय असतं हे सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया. ठीक आहे. सो स्टेटमेंट ऑफ लॉ ऑफ मास ॲक्शन इज दॅट the rate of any reaction is directly proportional. The rate of any reaction is directly proportional to the active masses of reactants. Okay, in which each reactant term will raise to a power equal to
the stoichiometric coefficient in a balanced chemical equation of the reaction. ठीक आहे. तर लॉ ऑफ मास ॲक्शनचं जे स्टेटमेंट आहे ते आपल्याला पहिल्यांदा बघताना थोडंसं भीतीदायक वाटत असलं तरी ते खूप इझी आहे त्याचा अर्थ. आणि तो काय आहे आपण एक्झाम्पल घेऊन बघणार आहोत. पण पुन्हा एकदा स्टेटमेंट बघा. द रेट ऑफ एनी रिॲक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट इज रेट म्हणजे काय स्पीड ऑफ द रिॲक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द ॲक्टिव्ह मासेस. ठीक आहे. इथे एक नवीन शब्द आलेला आहे बघा. ॲक्टिव्ह मासेस. ॲक्टिव्ह मासेसचा अर्थ काय असतो? ॲक्टिव्ह मासचा अर्थ असतो रिॲक्शनमध्ये रिॲक्टंटचं जे ॲक्च्युअल मास पार्टिसिपेट करतं ते. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा आपण कन्सिडर करूयात एखादी रिॲक्शन अशी आहे. N2 प्लस थ्राईस H2 गिव्स ट्वाईस NH3. ही एक रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे आणि या रिॲक्शनमध्ये मला ॲड करत असताना कन्सिडर करा दिलेले आहेत 5 मोल्स. ओके. मला कन्सिडर करा दिलेले आहेत 5 मोल्स आणि मला याचे कन्सिडर करा दिलेले आहेत 12 मोल्स. ठीक आहे. 5 मोल्स याचे दिलेले आहेत 12 मोल्स. तर ज्या वेळेला रिॲक्शन स्टार्ट होते त्यावेळेला 5 मोल्सच्या 5 मोल्स 12 मोल्सशी रिॲक्ट करत नाहीत. ठीक आहे. 5 मोल्स जे आहेत हे 12 मोल्सशी पूर्णपणे रिॲक्शन दाखवणार नाहीत. तर यापैकी ठराविकच मास सुरुवातीला आणि यापैकी ठराविकच मास किंवा अमाऊंट सुरुवातीला काय होणार? रिॲक्ट होणार आणि अमोनिया बनायला स्टार्ट होणार. ठीक आहे. तर आपल्याला काय सांगितलेलं आहे? जे मास सुरुवातीला रिॲक्ट व्हायला स्टार्ट होतं रिॲक्टंट्सचं त्यांना म्हटलं जातं ॲक्टिव्ह मास. ओके. सो आपल्या रिॲक्शनचा जो रेट आहे स्पीड आहे ते कोणावर डिपेंड करतं? रिॲक्टंट्सच्या ॲक्टिव्ह मासेसवर. ओके. सो आपल्याला काय म्हटलेलं आहे बघा. द रेट ऑफ एनी रिॲक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द ॲक्टिव्ह मासेस ऑफ रिॲक्टंट्स. जे मास काय असणार आहे? ॲक्च्युअल रिॲक्शनमध्ये भाग घेणार त्यांच्या मासेसवर रेट ऑफ द रिॲक्शन स्पीड ऑफ द रिॲक्शन डिपेंड करतो. इन विच each reactant term will raise to a power equal to the stoichiometric coefficient in a balanced chemical equation. आता या वाक्याचा अर्थ काय आहे आपण डिस्कस करूया. ओके. सो कन्सिडर वन हायपोथेटिकल रिॲक्शन. ओके. एक रिॲक्शन कन्सिडर करा. A moles of A reacts with B moles of B gives product. ठीक आहे. प्रॉडक्ट. तर या रिॲक्शनचा जो रेट आहे ठीक आहे जी स्पीड आहे इट विल बी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉट? ॲक्टिव्ह मास ऑफ ए. हे दोन रिॲक्टंट आहेत ना. सो ॲक्टिव्ह मास ऑफ ए अँड ॲक्टिव्ह मास ऑफ बी in which each active mass term will raise to a power equal to stoichiometric coefficient in a balanced chemical equation. ह्याचा अर्थ माझ्या रिॲक्शनचा रेट जो आहे तुम्ही कसा कॅल्क्युलेट करू शकतो? इट विल बी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रॉडक्ट ऑफ ॲक्टिव्ह मासेस ऑफ रिॲक्टंट इन विच each active mass term will raise to a power equal to the stoichiometric coefficient. मग मला जर समजा प्रोपोर्शनॅलिटी साईन काढून टाकायचं असेल आणि इक्वॅलिटी साईन इंट्रोड्यूस करायचं असेल तर मी रेट इक्वल्स टू काय लिहिणार? वन कॉन्स्टंट के दॅट इज कॉल्ड रेट कॉन्स्टंट इंटू ए रेज टू ए बी रेज टू बी. राईट. वेर के इज कॉल्ड रेट कॉन्स्टंट. ओके. सो अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो? लॉ ऑफ मास ॲक्शन कुठल्याही रिॲक्शनसाठी अप्लाय करू शकतो. फॉर एक्झाम्पल मघाची रिॲक्शन घेऊयात आपण. N2 प्लस थ्राईस H2 गिव्स ट्वाईस NH3. तर या रिॲक्शनचा रेट माझ्या अमोनियाच्या कॉन्सन्ट्रेशनवर अजिबात डिपेंड करणार नाही. या रिॲक्शनचा जो रेट आहे दॅट विल बी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2 रेज टू इट्स स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशियंट 1
and concentration of H2 raised to its stoichiometric coefficient 3. ठीक है. Now introduce the equality sign, so it will become K into N2 into H2 raised to 3. Okay, so this is called rate constant. K is our rate constant. आणि rate of the reaction कसा मिळणार? rate constant into concentration of the reactants आणि त्यांच्या पॉवरमध्ये त्यांचे स्टायचोमेट्रिक कोइफिशियंट असणार आहे. ठीक आहे. तर हा आहे आपला लॉ ऑफ मास ॲक्शन, जो सांगतो की एखाद्या रिॲक्शनचा जो रेट असतो तो त्यांच्या रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशन्सवर डिपेंड करतो. ठीक आहे. मग आता याचा वापर करून आपण जी एक महत्त्वाची टर्म डिस्कस करणार होतो, ज्याला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट असं म्हटलं जातं, ती कशी येते बघूयात. तर ऑब्वियसली आता इक्विलिब्रियम हा शब्द आला, याचा अर्थ रिॲक्शनमध्ये इक्विलिब्रियम कंडिशनला आपण ती गोष्ट फाइंड आउट करणार आहोत. ठीक आहे. सो कन्सिडर वन रिॲक्शन. ए मोल्स ऑफ ए गिव्स reacts with B moles of B. Okay, and it is going to give us C moles of C and D moles of D. ओके, सो हे सगळे जे रिॲक्टंट्स अँड प्रॉडक्ट्स आहेत हे कन्सिडर करू आपण सुरुवातीला ॲक्वस कंडिशनमध्ये. ओके, आणि ही रिॲक्शन रिव्हर्सिबल आहे आणि आता रिॲक्शनमध्ये इक्विलिब्रियम कंडिशन आलेली आहे. ओके, म्हणजे इक्विलिब्रियम कंडिशनला काय होणार, याचं कन्वर्जन ह्याच्यामध्ये आणि याचं कन्वर्जन बॅक रिॲक्टंट्समध्ये होत राहणार. ओके, मग अशा वेळेला माझी ही जी रिॲक्शन आहे म्हणजे ए आणि बीचं सी आणि डीमध्ये कन्वर्जन होणं, ही कन्सिडर करू आपण फॉरवर्ड रिॲक्शन आहे. ओके, आणि सी आणि डीचं ए आणि बीमध्ये कन्वर्जन होणं ही आपण कन्सिडर करू बॅकवर्ड रिॲक्शन आहे. ओके, किंवा रिव्हर्स रिॲक्शन म्हणू. तर माझ्या फॉरवर्ड रिॲक्शनचा जो रेट आहे त्याला मी आर एफ म्हणू शकते का? म्हणू शकते, राईट. सो आर एफ विल बी डायरेक्टली प्रपोर्शनल टू व्हॉट? According to the law of mass action, it will be A raised to A into B raised to B. It is a product, not any other sign should be given over here. This is the product. So my RF will be A raised to A, B raised to B, right? So RF equals to काय होणार? One constant K, मी त्याच्या सबस्क्रिप्टला F म्हणजे रेट कॉन्स्टंट फॉर फॉरवर्ड रिॲक्शन होणार. ठीक आहे, KF A raised to A into B raised to B, right? Now this is my equation number 1 and my rate constant for the backward or reverse reaction. बाळांनो, रिव्हर्स म्हणजे ही रिॲक्शन आहे. ठीक आहे, म्हणजे कोणाचं कन्वर्जन, सी आणि डीचं कन्वर्जन ए आणि बी मध्ये होणं, ही रिव्हर्स रिॲक्शन आहे किंवा बॅकवर्ड रिॲक्शन आहे. तर त्याचा रेट कोणावर डिपेंड करणार? याच्या कॉन्सन्ट्रेशनवर, कारण बॅकवर्ड रिॲक्शनमध्ये रिॲक्टंट कोण असणार? सी आणि डी, राईट. सो सी रेज टू सी इंटू डी रेज टू डी म्हणू शकते मी, आणि इट विल बी इक्वल्स टू काय होणार? वन कॉन्स्टंट rate constant for backward reaction C raised to C into D raised to D होणार की नाही, right? But if the reaction is at equilibrium, we can say that काय म्हणू शकतो आपण? Rate of forward reaction will be equals to what? Rate of backward reaction, right? So due to that reason we can equate these two equations, right? So I will have KF into A raised to A into B raised to B will be equals to what? KB into C raised to C D raised to D, right? So if I take this thing on the left hand side, KF by KB will be equals to काय होणार? Concentration of C raised to C D raised to D upon A raised to A B raised to B. So हा जो काही रेशो घेतलेला आहे आपण KF by KB, ठीक आहे, रेट कॉन्स्टंट फॉर द फॉरवर्ड रिॲक्शन अपॉन रेट कॉन्स्टंट फॉर द बॅकवर्ड रिॲक्शन, याला म्हटलं जातं KC किंवा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. ठीक आहे, ह्या रेट कॉन्स्टंटच्या रेशोला आपण काय म्हणतो? कलेक्टिव्हली KC किंवा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट असं म्हणतो. आणि इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कसा कॅल्क्युलेट केला जातो? बाय टेकिंग द रेशो ऑफ इक्विलिब्रियम, product of equilibrium concentrations of product. It is the ratio of product of equilibrium concentrations of products upon equilibrium concentrations of reactant, in which each product and the reactant term will raise to a power equal to the stoichiometric coefficient in a balanced chemical equation. म्हणू शकतो आपण. म्हणजे आपला हा जो इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे हा कसा कॅल्क्युलेट केला जातो? आपण मल्टिप्लिकेशन करणार आहोत कशाचं?
प्रॉडक्ट्स जे असतात, प्रॉडक्ट म्हणजे काय, तर रिॲक्शनमध्ये जे प्रॉडक्ट तयार होतात त्यांच्या प्रॉडक्ट्सचं आपण काय घेणार, इक्विलिब्रियम टाईमचं कॉन्सन्ट्रेशन घेणार आहोत आणि त्याचं मल्टिप्लिकेशन ज्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशनच्या पॉवरमध्ये काय जाणार, स्टायचियोमेट्रिक कोइफिशियंट्स असणार, डिवायडेड बाय रिॲक्टंटचं इक्विलिब्रियम टाईमचं कॉन्सन्ट्रेशन, त्यांचा प्रॉडक्ट आणि त्यांच्या पॉवरमध्ये त्यांचे स्टायचियोमेट्रिक कोइफिशियंट असणार आहेत. अशा पद्धतीनं आपण एक खूप महत्त्वाची टर्म जिला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट असं म्हटलं जातं ती कॅल्क्युलेट करू शकतो. प्रॉडक्ट डिवायडेड बाय रिॲक्टन्सचा रेशो असणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं कन्सिडर करा की आपल्याकडे एक रिॲक्शन दिली. ठीक आहे, वी हॅव गिवन वन रिॲक्शन सी लाईक दिस, H2 plus I2 gives twice HI, and if we have said ki this reaction is at equilibrium, and write down the equation for or expression for equilibrium constant for this reaction. So Kc कसा लिहिणार आपण, concentrations of product divided by concentrations of reactant, right? So product कोण आहे, HI आहे, HI raised to काय होणार 2 त्याचा कोइफिशियंट अपॉन H2, ठीक आहे, इनटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ I2. आता ह्याच्या पॉवरमध्ये मी काही लिहिलेलं नाही आहे कारण बघा H2चा स्टायचियोमेट्रिक कोइफिशियंट 1 आहे, I2चा स्टायचियोमेट्रिक कोइफिशियंट काय नाही आहे म्हणजे काय असणार, 1 असणार आहे. सो 1 लिहिण्याची आवश्यकता असत नाही. ओके, नाव सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, समजा हे गॅसेस आहेत. ठीक आहे, हे जर गॅसेस असतील तर आपण गॅसेसचे कॉन्सन्ट्रेशन्स इक्विलिब्रियमच्या एक्सप्रेशनमध्ये लिहू शकतो. पण एखादी रिॲक्शन असेल आणि त्याच्यामध्ये आपल्याला जर सॉलिड एखादा इक्विलिब्रियममध्ये आहे, ॲक्वस सोल्युशन बरोबर, किंवा प्युअर लिक्विड आहे असं जर दिलेलं असेल तर आपण यांचं जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे हे इक्विलिब्रियम कॉन्स्टंटच्या एक्सप्रेशनमध्ये घेणार नाही आहोत. ठीक आहे, तर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, व्हेरी इम्पॉर्टंट नोट आहे. कन्सिडर करा. फॉर एक्झाम्पल याला समजावून सांगण्यासाठी मी एक एक्झाम्पल घेते. कन्सिडर करा असं आहे, A moles of A reacts with B moles of B and it gives C moles of C. So if it is in solid state, if this is in aqueous condition, and if this is in aqueous condition, so while writing Kc, I am not going to take the concentration of this thing. My Kc will only depend upon the concentration of C raised to C upon B raised to B, like this. So we are not going to include this thing as it is in a solid state into the expression for Kc. ठीक आहे, कारण सॉलिड्स किंवा प्युअर लिक्विड्सची जी ॲक्टिव्हिटी असते किंवा त्यांचं जे कॉन्सन्ट्रेशन असतं, ॲक्टिव्ह मास असतं जे रिॲक्शनमध्ये भाग घेणार, हे खूप कमी प्रमाणात भाग घेतं असं आपण कन्सिडर करतो आणि त्यामुळे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन जनरली कॉन्स्टंट मानलं जातं किंवा त्यांची ॲक्टिव्हिटी जी असते ती जनरली 1 कन्सिडर केली जाते. सो हे 1 इथे आपण लिहिलं काय आणि नाही लिहिलं काय काही फरक पडत नाही आहे. सो हे नेहमी लक्षात ठेवायचं की एखाद्या रिॲक्शनमध्ये सॉलिड किंवा इथं लिक्विड असं दाखवलेलं असेल तर त्याला इक्विलिब्रियमच्या एक्सप्रेशनमध्ये आपण घेणार नाही आहोत. तर अशा पद्धतीने आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कॅल्क्युलेट करू शकतो. सो इन द नेक्स्ट लेक्चर वी आर गोइंग टू डिस्कस की व्हॉट इज द इम्पॉर्टन्स टू कॅल्क्युलेट दिस इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. ही इक्विलिब्रियम कॉन्स्टंटची एखाद्या रिॲक्शनची व्हॅल्यू आपल्याला काय सांगते किंवा आपल्याला त्याच्यावरून काय गोष्टी कोणती इन्फॉर्मेशन आपल्याला त्यावरनं बघायला मिळते हे आपण डिस्कस करणार आहोत. ओके, सो आय होप यू आर गेटिंग क्लिअर विथ द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट अँड द rest of the concepts of equilibrium. If you are having any doubts, you can write it into the comment section. व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करू शकता. जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट की जर तुम्ही बुकमध्ये आणि रीड करत सायमल्टेनियसली जर व्हिडिओसुद्धा पाहिले तर तुम्हाला ह्या गोष्टी अजून चांगल्या प्रकारे क्लिअर होतील. ओके, सो थँक्यू फॉर वॉचिंग.